बापरे, काय थंडी आहे. या थंडीच्या सीझन मध्ये आज आपण गरमागरम रगडा पॅटीस करणार आहोत. बाहेर जायची अजिबात गरज नाही आणि तसं पाहतो म्हटलं तर बाहेर जाण्यास परवडतही नाही. घरच्या घरीच करायचं. येथे मी रात्रभर 2 वाटी वटाणे भिजत ठेवले होते. आता हे वटाणे कुकर मध्ये घालायचे बघा. तुम्ही वटाणे पांढरे घ्या किंवा हिरवे घ्या, कोणतेही चालतं. आता यामध्ये 1 चम्मच हळद घालायची, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच जिरा, 1 चम्मच तेल आणि थोडेसे पाणी घालून त्या कुकरच्या काढून घ्यायच्या बरं का. तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया. टिक्की करण्यासाठी येथे मी 3 आलू बॉईल करून घेतलेले आहे. आता हे आलू किसणीने किसून घेऊया. यानंतर यामध्ये घालायची हिरवी मिरची 2 कट करून, अर्धा चम्मच हळद घालायची, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच चाट मसाला, चवीपुरतं मीठ, 1 चम्मच सब्जी मसाला, तसेच बाइंडिंग छान यावी त्यासाठी कॉर्नफ्लॉवर टाकायचे. आता काय करायचं बघा, मिक्स करून याचा डो बनवून घ्यायचा. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर अजिबात काळजी करायची गरज नाही. पोहा घ्यायचा, पोहा मिक्सर पॉट मध्ये बारीक करून यामध्ये घालायचा. माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर कमी असल्यामुळे मी थोडा पोहे मिक्सर पॉट मध्ये बारीक केलेले आहे ते घालते. आता मस्तपैकी मिक्स करून लगेच या डोच्या टिक्क्या करून घेऊया. अशाच पद्धतीने बाकीच्या टिक्क्या करून घेऊया. ठीक आहे, तुम्ही बघू शकता आपल्या पूर्ण टिक्क्या बनून झालेल्या आहेत. गॅस ऑन करून पॅन मध्ये थोडेसे तेल घालून टिक्की शेलो फ्राय करून घेऊया. टिक्की मात्र दोन्ही साइडने लो फ्लेमवर कुरकुरीत फ्राय करायची. आता ही शॅलो फ्राय झालेली टिक्की एका प्लेट मध्ये काढून घेऊया. आता कुकरचे झाकण काढून इकडे आपले वटाणे मस्तपैकी कुक झालेले आहेत. आता एका पॅन मध्ये थोडेसे तेल घालून 1 कट करून कांदा घालायचा. कांदा हलकासा ब्राऊन होऊ द्यायचा. आता घालायची 1 चम्मच लसूण अद्रक पेस्ट मिक्स करून घ्यायची बघा. आता घालायची 1 टोमॅटोची पेस्ट, चिमूटभर हिंग घालायचं, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला, चवीपुरतं मीठ घालायचं. मिक्स करून घ्यायचं बघा. कुकरमध्ये शिजवलेले वटाणे मिक्स करून यावर झाकण ठेवून 5 मिनिट लो फ्लेमवर शिजू द्यायचं बघा. आता 5 मिनिट झालेले आहे. आता झाकण उघडून बघून घ्या. मस्तपैकी गरमागरम आपला रगडा पण तयार आहे आणि टिक्की पण तयार आहे. सगळ्यात अगोदर प्लेट मध्ये रगडा सर्व करूया. आता यावर टिक्की घालूया. आता या टिक्कीवर फेटलेले दही घालायचे. नंतर यावर चिंच चटणी घालायची. यावर नंतर बारीक केलेले कांदे घालायचे. थोडासा लिंबू रस घालायचा. यानंतर थोडीशी बारीक शेव घालायची. आता गरमागरम खाण्यासाठी रेडी.